सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान येथे रस्ता व सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड उभारण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये असा एकूण 50 लाख रुपयाचा निधी सन 2025-26 अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे। हा निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या प्रभावी सहकार्यातून मंजूर झाला आहे। प्रभागाचे नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड यांनी कब्रस्थानातील दफनवेळी नागरिकांना होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय व सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडत ठोस पाठपुरावा केला होता। त्यांच्या मागणीला नजीब मुल्ला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट शिफारस केल्याने हा निधी प्रत्यक्षात मंजूर झाला आहे। यापुढील काळात प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे व सहसंपर्क प्रमुख विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याने विकास कामांना गती दिली जाणार असल्याची माहिती यावेळी किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। जन्नतुल फिरदौस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदौस कब्रस्तान साठी 50 लाख रुपयाची त्यांनी तरतूद केली होती आणि त्याचा शुभारंभचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते, ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते, अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीबभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षाने आवर्जून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य या नात्यानं नजीबभाईंसमोर अशी मागणी केली होती की अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय। या ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे, त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुल्लांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं। नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणाने बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणाने त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंड आणि त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं GRचं प्रत प्राप्त झालेलं आहे। त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने चालणारा पक्ष आहे। त्या पक्षाचं कामकाज पूर्वीपासून अजितदादांच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम चालत आलेलं आहे आणि भविष्यात देखील हा काम चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतः अजितदादा देखील, तटकरे साहेब असतील, हे दोघंही नेते मंडळी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत। इतरही ज्या काही अडीअडचणी असतील त्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आवर्जून आणणार आहोत आणि त्यातून देखील सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा
हा आमचा उदात्त हेतू त्या माध्यमातून राहणार आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.